या सगळ्या घडामोडींचा आपण आढावा घेतोय राजकीय वर्तुळातले आणि इतर देखील। तर एकीकडे मार्कडवाडीतनं ईव्हीएमचा मुद्दा राज्यभर गाजत असतानाच आता अमरावती जिल्ह्यात सुद्धा ईव्हीएमच्या मुद्द्यावरून आजी माजी खासदारांमध्ये कलगीतुरा रंगलाय। बॅलेट पेपरवरती निवडणुका घेण्याच्या मुद्द्यावरून वानखेडे आणि नवनीत राणांमध्ये जुंपली। बळवंत वानखेडेंनी राजीनामा देऊन बॅलेट पेपरवर निवडणुका होऊन जाऊ द्या असं खुलं आव्हान नवनीत राणांनी दिलं। तसंच जिल्ह्याच्या खासदारांनी राजीनामा दिल्यानंतर बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा देखील राजीनामा देतील, मग होऊन जाऊ द्या असा इशारा त्यांनी दिलाय। यावरती वानखेडेंनी देखील भाष्य केलं। जिल्ह्याची पोटनिवडणूक ही बॅलेट पेपरवर घेतली जाईल असं त्यांनी लेखी आणून द्यावं, त्यानंतर त्या जेव्हा म्हणतील तेव्हा मी राजीनामा देण्यास तयार आहे असं प्रति आव्हान वानखेडेंनी नवनीत राणांना दिलं। मला तर कमाल वाटते महाविकास आघाडीची। लोकसभामध्ये एवढे सीट आल्यानंतर तेव्हा ईव्हीएम हे बरोबर होता आणि लोकशाही जिवंत होती। आम्ही संविधानाला मानणारे लोक आहे आणि एकदा रिझल्ट आल्यानंतर निकाल आल्यानंतर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यासाठी आम्ही कोणीही बाहेर निघालो नाही। एवढा जरी आहे तर अमरावती जिल्ह्याचे खासदारांनी राजीनामा द्यावा आणि आमचे बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवीजी सुद्धा हे राजीनामा देतील आणि होऊन जावं एकदाच बॅलेटवर आपले मतदान। नवनीतजी राणा यांनी मला जे आज चॅलेंज दिलं की मी राजीनामा द्यावा आणि बॅलेट पेपरवर निवडणूक लढवून दाखवा, हे चॅलेंज, हे त्यांचं जे आव्हान आहे ते मी स्वीकारलेलं आहे। त्यांना नम्र विनंती एकच की त्यांनी जे मला आव्हान केलं त्याबाबत निवडणूक आयोगाकडून तसं मला लेखी पत्र द्यावं की येणारी लोकसभेची निवडणूक जी आहे पोटनिवडणूक ही बॅलेट पेपरवर घेण्यात येईल, हे फक्त त्यांनी लेखी आणून द्यावं। पुढची बातमी नागपुरात नाही, तिथे गणेशपेठ परिसरातील एका हॉटेलमध्ये बॉम्ब असल्याचा मेल आल्याचा एक प्रकार समोर आला। सकाळी 10:30च्या सुमारास हॉटेल मॅनेजरला या संदर्भात मेल आलाय आणि त्यानंतर अग्निशमन दल, पोलीस आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झालं। हॉटेलमधनं तातडीनं आता सर्वांना बाहेर काढण्यात आलं असून या ठिकाणी बॉम्बशोधक पथकाकडनं तपासणी सुरू आहे। संपूर्ण प्रकाराबद्दल माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडनं। उदय, काय माहिती? श्वेता, खरं तर मी आता या हॉटेल परिसरामध्ये आहे, ज्या हॉटेलला जे आहे धमकीचा मेल आला होता त्याच हॉटेलमध्ये, हॉटेल द्वारकामाई आणि गणेशपेठ परिसरातलं हे हॉटेल आहे। या हॉटेलच्या मॅनेजरला सकाळी 6:30 वाजता जे आहे ते 9:30 वाजता हॉटेलला बॉम्बच्या साह्यानं उडवण्यात येईल अशा प्रकारचा मेल आला होता आणि याची सगळी कल्पना पोलिसांना दिल्यानंतर घटनास्थळी जे आहे ते तातडीनं BDS पथक असेल, स्थानिक पोलीस असेल आणि अग्निशमन दल असेल हे घटनास्थळी दाखल झालेले आणि इथं जवळपास सकाळी 7 वाजेपासून जे आहे ते हॉटेलला सॅनिटाईज करण्याचा प्रयत्न जो आहे तो बॉम्बनाशक पथकाकडून केला जातो। या हॉटेलमध्ये जो स्टाफ होता, जे गेस्ट या हॉटेलमध्ये थांबले होते, त्यांना जे आहे ते बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि आता या हॉटेलची पूर्ण तपासणी जी आहे ते BDDS पथकाकडून केली जाते। त्यामध्ये श्वान पथक असेल किंवा बॉम्बनाशक पथक असेल यांच्याकडून ही सगळी तपासणी जी आहे ती केली जात आहे। 9:30 वाजता या हॉटेलला उडवून देण्याचा त्या मेलमध्ये उल्लेख केला होता, त्या दृष्टीने जे आहे ते पोलिसांनी सगळी खबरदारी केलेली आपण पाहतोय की हॉटेलच्या बाहेर आता मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जी आहे ती झालेली आहे। खरं तर अतिशय गाजीवाजीचा परिसर म्हणून हा गणेशपेठ परिसर ओळखला जातो, कारण इथून 100 मीटर अंतरावर जे आहे ते मध्यवर्ती बसस्थानक आहेत आणि शहरातली मोठी बाजारपेठ महालती जी आहे ती इथून काही अंतरावर आहे। त्यामुळं या भागामध्ये अशा पद्धतीनं बॉम्बचा मेल येणं हे खरं तर पोलिसांसाठी देखील आव्हान आहे। मात्र गेल्या 2-2.5 तासापासून जे आहे ते या हॉटेलमध्ये बॉम्ब आहे का किंवा हा फेक कॉल होता या दृष्टीनं जे आहे ते पोलिसांकडून आता तपासणी केली जाते आणि या तपासणीमध्ये काय आढळतं हे पाहणं जे आहे ते अतिशय महत्त्वाचं असणार आहे। बिलकुल उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आता बातमी आहे दिल्लीमधनं। दिल्लीतील शाळा, हॉटेल, विमानतळासोबतच अनेक ठिकाणी बॉम्ब न उडवण्याची धमकी दिल्याची घटना सातत्यानं उघडकीस येत होती आणि अजूनही हे सत्र सुरूच असल्याचं दिसतंय। आज सकाळी पुन्हा दिल्लीतल्या तब्बल 40 शाळांना बॉम्बच्या धमक्यांचा मेल आल्याची माहिती मिळाली आहे। धमकीची माहिती मिळताच या प्रकरणी आता तपास करण्यात येतोय, त्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये जोरदार जुंपली आहे। आदित्य ठाकरेंनी समाजवादी पार्टीला भाजपची बी टीम असं संबोधलं, त्यावरून समाजवादी पार्टीनं देखील आक्रमक पवित्रा घेतला। बघूया।
मिलिंद नार्वेकरांनी केलेल्या या ट्विटनं महाविकास आघाडीत भूकंप झाला. हे ज्यांनी केलं त्यांचा मला अभिमान आहे, हे बाळासाहेब ठाकरेंचं वक्तव्य बाबरी मशिदीच्या फोटोवरती छापून केलेल्या ट्विटमुळे समाजवादी पार्टीचे नेते संतप्त झाले. 6 डिसेंबरला करण्यात आलेल्या या ट्विटमुळे समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी आक्रमक पवित्रा घेत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मागील 5 वर्ष महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या समाजवादी पार्टीच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीत फूट पडली आहे. यहाँ पर अगर ये होगा कि बाबरी मस्जिद तोड़ने वालों को शाबाशी दी जाएगी, बधाई दी जाएगी और हिंदुत्व का मुद्दा लेके चलेंगे, तो मतलब यही हुआ कि हर मस्जिद के नीचे मंदिर है, ये सब अगर इशू लेके चलेंगे तो समाजवादी पार्टी ऐसे लोगों के साथ नहीं रह सकती. समाजवादी पार्टीनं थेट शिवसेना ठाकरे गटावर हल्लाबोल केला. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे मैदानात उतरले. समाजवादी पार्टीची राजकीय भूमिका कुणाच्या फायद्याची ठरली असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. मैं उन पे ज्यादा बयान नहीं देना चाहता. वो कभी कभी भाजपा की बी टीम यानी यहाँ के अखिलेश जी के नहीं, अखिलेश जी अपनी लड़ाई लड़ रहे हैं. यहाँ के जो है वो कभी कभी भाजपा की बी टीम की जैसे बर्ताव करते हैं वो हमने पहले भी देखा है. और इस चुनाव में भी मुझे ज्यादा बोलने के लिए आप इस पे ना लाइए. उन्होंने किसकी मदद की, कैसे मदद की, तो सबको जाहिर है. आदित्य ठाकरेंनी भाजपची बी टीम असल्याचा आरोप केल्यामुळे समाजवादी पार्टीनंही जशास तसं उत्तर दिलं. शिवसेना ठाकरे गटानं व्यापक भूमिका घेतली होती, याची आठवण समाजवादी पार्टीनं करून दिली. हृदयात राम आणि हाताला काम अशी घोषणा देणाऱ्या शिवसेना ठाकरे गटावर समाजवादी पार्टीनं पलटवार केला. जे मदत तुम्हाला मिळाले ते कोणते आहेत ते तुम्ही बघा आणि सर्व धर्मांचा सन्मान करा. बहुतेक असं अपेक्षित होतं की सन्मान्य आदित्य साहेब येऊन त्याचा खुलासा करतील. ते न करता एक आरोप त्यांनी केलाय, त्याचा आम्ही तो आरोप आम्हाला मान्य नाहीये. आणि मला असं वाटतं की श्रेष्ठ नेते जे आहेत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना त्यांच्यासोबत बसून आपण या विषयावर चर्चा करू. समाजवादी पार्टीनं त्यांचा पक्ष इंडिया आघाडीत असल्याचं स्पष्ट केलं. तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत पुढील निर्णय घेऊ असं देखील समाजवादी पार्टीकडनं सांगण्यात आलंय. तर दुसरीकडे प्रखर हिंदुत्व ही उद्धव ठाकरेंची ओळख होती, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारख्या सेक्युलर विचारधारांच्या पक्षांसोबत गेल्यापासून उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याचा आरोप भाजपचे नेते सातत्यानं करतायत. त्यात गेल्या काही दिवसात उबाठाकडे मुस्लिम मतदार मोठ्या संख्येनं वळला होता. लोकसभा निवडणुकीत त्याचा महाविकास आघाडीला फायदा झाला, मात्र विधानसभा निवडणुकीतील निकाल महायुतीच्या पथ्यावर पडले. परिणामी उद्धव ठाकरेंचा पक्ष महापालिका निवडणुकीच्या पूर्वी पुन्हा हिंदुत्वाकडे वळल्याची चर्चा सुरू झाली. पण मित्रपक्ष उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर नाराज असल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.